विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, DMR या परीक्षेसाठी जर आपण ड्रायव्हर पदाकरता फॉर्म भरला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबसमधील जो टॉपिक आहे जनरलाइज नॉलेज ऑफ फॉल्ट्स अँड रिपेअर त्यावर आधारित आपण 50 प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, व्हॉट कॉज द इंजिन टू ओव्हरहीट? इंजिन गरम का होते? ऑप्शन तुम्ही रीड करायचे, व्हिडिओ पॉज करा, ऑप्शन रीड करा, कारण की कमी वेळेत आपल्याला जास्त प्रश्न बघायचे, त्यामुळे मी लगेचच तुम्हाला आन्सर सांगेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे फॉल्टी रेडिएटर, लो कुलंट लेव्हल किंवा ब्रोकन फॅन जर असेल तर इंजिन या ठिकाणी गरम होण्याची शक्यता असते. पुढील प्रश्न 2, व्हॉट इंडिकेट्स अ स्लिपिंग क्लच? क्लच घसरत असल्याचा संकेत कोणता आहे? इंजिन रिव्हर्स बट स्पीड डज नॉट इन्क्रीज, गिअर शिफ्ट बिकम्स इझियर, स्टीअरिंग बिकम्स स्टिफ की इंजिन स्टॉल्स? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंजिन रिव्हर्स बट स्पीड डज नॉट इन्क्रीज. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट फॉल्ट कॉजेस व्हाईट स्मोक फ्रॉम द एक्झॉस्ट? एक्झॉस्टमधून पांढरा धूर होत असल्यास कारण काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, कुलंट लीक इन कंबशन चेंबर. पुढील प्रश्न, व्हॉट कॉजेस द व्हेकल टू पुल टू वन साइड व्हाईल ड्रायव्हिंग? ड्रायव्हिंग करताना गाडी एका बाजूला वळल्यास कारण काय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे अनइव्हन टायर प्रेशर, फॉल्टी व्हील अलाइनमेंट आणि ब्रेक ड्रॅगिंग या कारणामुळे गाडी एक साईडला जाते असे वाटते. पुढील प्रश्न, व्हॉट फॉल्ट इज इंडिकेटेड बाय सॉफ्ट ब्रेक पेडल? ब्रेक पेडल मऊ असल्यास संकेत काय असते? तर राईट आन्सर आहे एअर इन ब्रेक लाईन, लो ब्रेक फ्लुइड आणि वॉर्न ब्रेक पॅड. हे जे तिन्ही आहेत ते संकेत आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ड्रायव्हर, वाहन चालक त्यांनी जो सिलेबस दिला आहे, हे जे 4 टॉपिक आहेत त्यावर आधारित आपल्याकडे 800+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 249. सोबत तुम्हाला 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट 100 प्रश्नांचे आपण देत आहोत. लक्षात घ्या, परीक्षेत जर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल, रँक काढायची असेल तर नक्की कंटेंट परचेस करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, किंवा जर आपल्याला ॲप डाउनलोड करायचा नसेल, PDF पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड केल्या जातील. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हॉट डज अ नॉक इन इंजिन युजली सजेस्ट? इंजिन खणखणाट केल्यावर काय सूचित होते? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे काय, लो ऑक्टेन फ्युअल, डिटोनेशन आणि इंजिन वेअर हे विद्यार्थी मित्रांनो सूचित करते इंजिनचा आवाज जर येत असेल, नॉकिंग होत असेल तर. पुढील प्रश्न, व्हॉट इज दी लाईकली कॉज ऑफ बॅटरी नॉट चार्जिंग? बॅटरी चार्ज होत नसेल तर कारण काय असू शकते? तर लक्षात घ्या, बॅटरी चार्ज होत नसेल तर कारण असते ऑल ऑफ द अबोव. म्हणजे बॅड अल्टरनेटर, ब्रोकन ड्राईव्ह बेल्ट, फॉल्टी व्होल्टेज रेग्युलेटर ही कारण आहेत. पुढील प्रश्न, व्हॉट इंडिकेट अंडर इन्फ्लेटेड टायर? टायर कमी हवा असल्यास काय दिसते? तर राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. इन्क्रीज फ्यूल कन्झम्पशन, टायर ओव्हरहीटिंग आणि पोअर हँडलिंग. पुढील प्रश्न, व्हॉट फॉल्ट इज इंडिकेटेड बाय इंजिन मिसफायर? इंजिन मिसफायर झाला तर कोणते दोष सुचतात? राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबोव. म्हणजे फॉल्टी स्पार्क प्लग किंवा फ्यूल इंजेक्टर इश्यू किंवा व्हॅक्यूम लीक या कारणांमुळे इंजिन मिसफायर होऊ शकते. पुढील प्रश्न, व्हॉट इज द कॉमन कॉज ऑफ स्टीअरिंग व्हायब्रेशन ॲट हाय स्पीड? उच्च वेगावर स्टीअरिंग कंपनाचे सामान्य कारण काय? तर योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. म्हणजे अनबॅलन्स्ड व्हील, ऑन सस्पेन्शन आणि बेंड ट्रिम ही कारणे या ठिकाणी असू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट डज गिअर ग्राइंडिंग ड्युरिंग शिफ्टिंग इंडिकेट? गिअर बदलताना ग्राइंडिंगचे संकेत काय आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. म्हणजे काय, ऑन सिंक्रोनायझर, लो ट्रान्समिशन फ्लुइड, क्लच नॉट फुल्ली डिसंगेज ही कारणे या ठिकाणी असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट कुल्ड कॉज अन इंजिन स्टॉल व्हेन कमिंग टू स्टॉप? जर तुम्ही गाडी थांबवताय आणि इंजिन बंद होत असेल तर याचं कारण काय असू शकतं?
तर ऑल ऑफ द अबो म्हणजे आयडल एअर कंट्रोल वॉल्व प्रॉब्लेम, डर्टी थ्रोटल बॉडी आणि व्हॅक्यूम लीक ही कारणे या ठिकाणी असू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट कॉजेस ब्रेक स्क्वेल, ब्रेक आवाज येण्याचे कारण काय? योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे ग्लेज पॅड, ऑन रोटर किंवा फॉरेन मटेरियल ही कारणे या ठिकाणी असू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट कॅन लीड टू प्रीमॅच्युअर टायर वेअर, टायर लवकर खराब होण्याची कारणे कोणती आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एनी ऑफ अबो म्हणजे मिसअलाइनमेंट, लो किंवा नो रोटेशन आणि रॉंग टायर साईज ही कारणे या ठिकाणी असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट कॉजेस चेक इंजिन लाईट टू इल्युमिनेट, चेक इंजिन लाईट कारण काय? राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबो म्हणजे इमिशन फॉल्ट, सेन्सर फेल्युअर किंवा मिसफायर ही या ठिकाणी कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट इंडिकेट अ लिकिंग हेड गॅस्केट, हेड गॅस्केट लीक झाल्यास संकेत काय आहे? राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे व्हाईट स्मोक, मिल्की ऑइल आणि ओव्हरहिटिंग ही या ठिकाणी कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट कॉजेस जर्किंग ॲक्सेलरेशन, गाडी झटपट वाढत असल्यास कारण काय? राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे फॉल्टी इंजेक्टर, क्लॉग्ड फ्यूल फिल्टर आणि ट्रान्समिशन इश्यू या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न, व्हॉट कॅन कॉज रॅपिड बॅटरी ड्रेन व्हेन पार्क, गाडी पार्क करून ठेवताना बॅटरी लवकर संपल्यास कारण काय असू शकते? राईट आन्सर आहे ऑप्शन डी म्हणजे पॅरासायटिक ड्रॉस, इंटेरियर लाईट ऑन आणि फॉल्टी रिले ही या ठिकाणी कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, व्हाय वुल्ड अ कार व्हायब्रेट व्हेन ॲक्सेलरेटिंग, गाडी गती वाढवताना कंपन का होतो? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एनी ऑफ द अबो म्हणजे काय अनबॅलन्स ड्राईव्ह शाफ्ट, फॉल्टी इंजिन माउंट आणि ऑन स्पार्क प्लग ही या ठिकाणी कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट कॉजेस लो ऑइल प्रेशर वॉर्निंग, कमी तेल दाब सतर्कतेचे कारण काय? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एनी ऑफ अबो म्हणजे लो ऑइल लेवल, फॉल्टी सेन्सर आणि वॉर्न बेअरिंग या ठिकाणी कारण आहेत. पुढील प्रश्न, व्हॉट इंडिकेट क्लॉग्ड फ्यूल फिल्टर, इंधन फिल्टर ब्लॉक झाल्यास संकेत काय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबो म्हणजे पोअर ॲक्सेलरेशन, इंजिन मिसफायर आणि हेजिटेशन. पुढील प्रश्न, व्हॉट कॅन लीड टू गिअरबॉक्स ओव्हरहिटिंग, तर गिअरबॉक्स जास्त गरम होण्याचे कारण काय? तर ते आहेत एनी ऑफ द अबो म्हणजे लो फ्लुइड, हेवी टोविंग किंवा इंटरनल फ्लट ही कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न बघायला भेटणार आहे, कारण की स्पेअर पार्ट्स किंवा 4च टॉपिक आहे सिलेबसमध्ये. ते जर टॉपिक आपण व्यवस्थितरित्या जर 800 प्रश्न जर तुम्ही वाचून गेले तर परीक्षेत तुम्ही रँक काढू शकतात. जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल, फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. खाली मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा ॲपवरून परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲपवरून घेतला तर फायदा काय आहे की मल्टिपल अटेम्प्ट आहे, जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहे, त्यामध्ये टायमर आहे, म्हणजे तुम्ही सुरुवातीला सर्व टाईम लावून टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटतं. त्यामुळे परीक्षेची देखील तयारी त्या ठिकाणी तुमची होऊन जाऊ शकते. तर नक्की ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. पुढील प्रश्न आहे, व्हॉट कॉजेस स्टिअरिंग व्हील प्ले, स्टिअरिंग व्हीलमध्ये सेल होणे कारण काय? राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबो म्हणजे लूज स्टिअरिंग कंपोनंट, ऑन रॅक आणि मिसअलाइनमेंट फ्रंट एंड ही कारणे असू शकतात. पुढील प्रश्न, व्हॉट फॉल्ट कॉजेस स्लो गिअर एंगेजमेंट, गिअर एंगेज होण्यास उशीर कारण काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एनी ऑफ द अबो म्हणजे लो ट्रान्समिशन फ्लुइड, वॉर्न क्लच आणि फॉल्टी सोलेनॉइड. पुढील प्रश्न, व्हॉट सिम्पटम शोज वॉर्न शॉक ॲब्सॉर्बर, आन्सर आहे ऑल ऑफ द अबो म्हणजे एक्सेसिव्ह बाउन्सिंग, अनइव्हन टायर वेअर आणि पोअर हँडलिंग ही कारणे आहेत. पुढील प्रश्न, व्हॉट कॅन कॉज फ्रिक्वेंट फ्यूज ब्लॉउट, वारंवार फ्यूज उडण्याची कारणे काय?
राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबव म्हणजे शॉर्ट सर्किट, ओव्हरलोड आणि फॉल्टी वायरिंग. पुढील प्रश्न, व्हाय वुड अ हेडलाईट डीम व्हाईल आयडलिंग? आयडलिंग करताना हेडलाईट मंद का होतो? राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबव म्हणजे वीक अल्टरनेटर, डेड बॅटरी आणि बेल्ट स्लिपिंग. पुढील प्रश्न, व्हॉट शोज अ लिकिंग ब्रेक फ्लुइड? ब्रेक द्रव गळती संकेत काय? ऑल ऑफ द अबव म्हणजेच काय? सॉफ्ट ब्रेक पेडल, इल्युमिनेटेड ब्रेक वॉर्निंग लाईट आणि व्हिजिबल वेट स्पॉट ही या ठिकाणी काय की इंडिकेशन आहे. पुढील प्रश्न, व्हॉट रिझल्ट फ्रॉम इनकरेक्ट इग्निशन टायमिंग? चुकीचे इग्निशन टायमिंगचा परिणाम काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव म्हणजे पुअर पॉवर, इन्क्रीज इमिशन आणि इंजिन नॉक. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इंडिकेट अ बॅड फ्युएल पंप? खराब फ्युएल पंप संकेत काय? राईट आन्सर आहे एनी ऑफ द अबव म्हणजे स्टार्विंग इंजिन अंडर लोड, नो स्टार्ट कंडिशन आणि व्हिनिंग नॉईज फ्रॉम टँक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मटेरियल तयार केलं आहे ड्रायव्हर वाहन चालकसाठी ते लगेचच आज परचेस करून घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला नॉन टेक्निकलचं मटेरियल हवं असेल तर ते देखील आपल्याकडे आहेत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. एकूण 19,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे KDMC 100, फक्त 400 रुपयामध्ये हे देखील मटेरियल भेटून जाईल. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये कंटेंटमध्ये जाऊन फ्री टेस्ट तुम्ही सॉल्व करा आणि ही मटेरियल घेऊ शकता. यामध्ये मी तुम्हाला ॲडिशनली महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट, माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न देखील देतोय, कारण की आपण महानगरपालिकेचा जर फॉर्म भरला असेल तर हेच मटेरियल त्या ठिकाणी आपण यूज करू शकता. ही जी ऑफर आहे ती लिमिटेड पिरियडसाठी आहे, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.